नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया. शिंदे पक्षातल्या मंत्र्यांवर विरोधकांकडून आता भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. काल अब्दुल सत्तार यांची 2 प्रकरणं बाहेर काढल्यानंतर आज विरोधकांकडून संजय राठोड आणि शंभूराज देसाईंवर आरोप करण्यात आलेत. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी 29 जुलै 2019 ला गायरानाची 5 एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढलेले होते अशी बाब समोर आलेली आहे. तर अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान जमीन घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आलेले होते. आता मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. सत्तार आणि राठोड यांच्या पाठोपाठ आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहेत. ठाकरे पक्षानं देसाईंचं जमीन प्रकरण बाहेर काढलंय. शपथपत्रात जागेवर घराच्या बांधकामाचा उल्लेख असून 7-12 उतार्यावर बांधकामाचा उल्लेख नसल्याचं उघड झालंय. परवानगी न घेता हे बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यास ते निवडणूक लढवण्यास अपात्र होऊ शकतात. महाबळेश्वर जवळच्या नावली इथं घराचं हे बांधकाम करण्यात आलेलं असून शपथपत्रात जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख झालाय. प्रत्यक्षात मात्र या जमिनीवर निवासी बांधकाम आहे. कथित गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीनं केलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्याप्रकरणी अब्दुल सत्तार अडचणीत आलेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता. दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती. या प्रकरणी अब्दुल सत्तार आज विधानसभेत उत्तर देणार आहेत. मला असं वाटतं की शूट अँड स्कूट अशी हे नीती दिसते. कुठलंही प्रकरण काढायचं, त्याच्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय. आत्तापर्यंत तरी हे जे बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाके देखील नाही आहेत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आत्ता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू. कृषी मंत्री अब्दुल सत्तार जमीन घोटाळ्याच्या वादात असतानाच त्यांच्या पाठोपाठ आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी 29 जुलै 2019 ला गायरानाची 5 एकर जमीन एका खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते अशी बाब आता समोर आलेली आहे. त्यामुळे आता राठोड हे सुद्धा विरोधकांच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे. शासकीय ई-क्लास गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कोणतीही तरतूद नियमांमध्ये नाही. मात्र वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगरुळपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही असे लेखी आदेश दिलेले होते. तरी सुद्धा संजय राठोड यांनी या गायरान जमिनीबाबत आदेश काढल्याचं समोर आलेलं आहे. आत्ताच बोलत असताना सांगितलं की त्या अधिकची माहिती म्हणजे उद्याच्याला ज्यावेळेस आम्ही तिथं सभागृहामध्ये मांडतो ते कुठलाही फुसकाबार पण नसला पाहिजे. त्याच्यात खरोखरीच संबंधित लोक दोषी असले पाहिजेत, त्यांनी चूक केलेली असली पाहिजे, त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा भंग केलेला असला पाहिजे. आणि म्हणून अधिकचे काही कागदपत्र मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय. मला ते मिळणार आहेत असं काहींनी सांगितलेलं आहे. पूर्णपणे कागदपत्र हातात आल्यानंतर मी माझी भूमिका त्याबद्दलची स्पष्ट करेन. संजय राठोड साहेबांचं मागच्या काळातलं आणि काल दिवसभर अब्दुल सत्तार साहेबांच्या संदर्भात देखील विषय झाला. परंतु एक बाजू आरोपाची आपण ऐकलेली, आता दुसरी बाजू ज्यावेळेला समोर येईल आणि त्यात उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे कारवाई त्याच्यामध्ये होईल. आणि या दोन्ही प्रकरणात जर बेकायदेशीररित्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं अवलंबन करून त्या ठिकाणी जर झालं असेल तर कारवाई होणार अशी घोषणा काल झालेली आहे. महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भात ठराव आज मंगळवारी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडणार असल्याचं ठरवलेलं आहे. मात्र हा ठराव मांडत असताना महाराष्ट्र सरकारनं या सीमा प्रश्नाबाबत जी गावं रखडलेली आहेत त्यांचा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी जी उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्या मागणीचा समावेश करणार का
याकडे आता लक्ष लागलेलं आहे. शिंदे फडणवीस सरकार नेमका काय ठराव मांडतात याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आज सीमा प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री ठराव मांडतील आणि मला विश्वास आहे की एकमताने तो आपण मंजूर करू. फक्त मला काल बोलणाऱ्यांचं आश्चर्य वाटलं की 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, काहीच केलं नाही. सीमा प्रश्न काही आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. सीमा प्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्ष ज्यांची सरकार आहे ते आता असं भासवून राहिले जणू काही हे सरकार आल्यानेच सीमा प्रश्न तयार झाला. अशा प्रकारचं सीमा प्रश्नावर कधीच राजकारण झालं नाही. दोन गोष्टी होतील. एक म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदय ठराव मांडतील वरच्या आणि खालच्या हाऊसमध्ये. मुख्यमंत्री मांडतील, कदाचित वरच्या हाऊसमध्ये मुख्यमंत्री मांडणार आहेत की उपमुख्यमंत्री महोदय मांडणार आहेत ह्याच्याबद्दल मला माहिती नाही, पण शक्यतो मुख्यमंत्री महोदय मांडतील, कारण हा महाराष्ट्राच्या संदर्भातला महत्त्वाचा असा हा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या सीमा भागातील आपल्या जनतेसाठी ज्या ज्या सुविधा देव केलेल्या होत्या परंतु ज्याची अंमलबजावणी झालेली नव्हती त्या सर्व सुविधा सुरू करण्यात येतील. नवीन सुविधा या सीमा भागासाठी देण्यात येतील आणि त्याची सर्वाची अनाउन्समेंट आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे हाऊसमध्ये करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ज्या पद्धतीनं ठराव केला किंवा ज्या पद्धतीनं मराठी भाषिकावर त्या ठिकाणी अत्याचार चालू आहे त्याबाबत हा ठराव येण्याची आवश्यकता ठीक आहे. आज येणार आहे, सर्व सदस्य त्याला पाठिंबा देतील. बेळगाव हा भाग जो 865 गाव आहे ते केंद्रशासित जोपर्यंत सर्वोच्च ही जुनी मागणी आहे, तो ठराव काय बघून आज आपण त्याच्यावर गटनेत्याच्या बैठकीत चर्चा होईल. संवेदना असणारे सीमावासियांच्या बाबतचे मुख्यमंत्री आज आहेत, जे या विषयाकरता आंदोलन लढा केल्यानंतर त्या ठिकाणी 40 दिवस तुरुंगात होते आणि मग त्यापेक्षा संवेदना कोणाच्या असू शकतात. आणि म्हणून आज दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव आणून आपल्या सीमा भागातील बांधवांना विश्वास देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चित होईल आणि या महाराष्ट्रातली 1 इंचही जागा कोण घेऊ शकत नाही. मला वाटतं आतापर्यंत हे शहाणपण त्यांना का सुचलं नाही. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते सरकार असताना अशी भूमिका का मांडली नाही. मला वाटतं या विषयाचं कोणीच राजकारण करू नये. ठराव पास करून घेणे एखाद्या विधानसभेने त्याला महत्त्व जरूर आहे, परंतु त्या ठरावाचे पुढे काय हा एक प्रश्न निर्माण होतो. कर्नाटक विधानसभेने जो ठराव घेतला तसा ठराव आम्ही या सभागृहात दोन्ही सभागृहात घेणार आहोत. ठराव थोडासा उशिरा आणण्याच्या मागचं कारण असं होतं की सामंजस्य भूमिका घेऊन जे त्या भागामध्ये त्या सीमा भागामध्ये जे मराठी माणसं आहेत त्यांना कुठेही त्रास न होता एक सामंजस्य भूमिका घेऊन हा प्रश्न मिटला पाहिजे, ही या सरकारची भूमिका होती. सीमावादाचा प्रस्ताव आम्ही एकमतानं मंजूर करू अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेली आहे. आज आमचा पहिल्या आठवड्यातला जो प्रस्ताव आहे विरोधी पक्षाचा तोही चर्चेला आहे. त्याच्यावर तो प्रस्ताव आमच्या विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्यावर त्या प्रस्तावावर चर्चा करणं हे आमचं सर्वांचं कामच आहे. काल आम्ही सगळ्यांनी आग्रह धरलेला होता तो सीमा प्रश्नाच्या संदर्भातला प्रस्ताव आलेला आहे तो आम्ही सगळेजण एकमताने मंजूर त्या ठिकाणी करूच. काही सूचना असतील तर त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. विधानसभेत देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. 2003च्या कलम 105च्या पोट कलम 2 अन्वये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्या सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक अहवाल. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नियम 69(1) ब व क अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई महानंदा दुग्धशाळा यांचा सन 2021-22 या वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 136(2) अन्वये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. ख. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा सन 2020-2021 या वर्षाचा
31वा वार्षिक अहवाल सभागृहात ठेवतो. सदरू अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अध्यापक संवर्गातील आरक्षण अधिनियम 2021-2022-17 चे कलम 3 मधील पोट कलम 1 अन्वये राज्य शासनाने स्थापन केलेल्या, चालविलेल्या तसेच अनुदान दिलेल्या शैक्षणिक संस्थांमधील अध्यापक संवर्गातील सर्व विषयातील मंजूर पदांना संवर्गनीय आरक्षण लागू करणारी अधिसूचना क्रमांक संख्येनं 2019/प्र/94/19/20 विधानसभेचं कामकाज सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खरं तर हा ठराव मंजूर व्हायला हवा होता, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलेला आहे. देर आहे दुरुस्त आहे. खरं तर पहिल्याच दिवशी हा ठराव पास करायला पाहिजे होता. कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय जसा त्यांच्या राज्यासाठी घेतला होता तसाच आपणही घ्यायला हवा होता. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय. विरोधकांकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षातल्या आमदारांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जात आहेत. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम मनापासून करत असतील असं वाटत नाही. त्यांच्यावर हे लादलेलं सरकार आहे असं म्हणताना राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे. पण जर 2 दिवसापासून विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराचा विषय घेतलेला आहे, हा काय लवंगी फटाका? हा 36 एकर सरकारी जमीन ज्या पद्धतीनं एवढ्या वाटाव्यात तशी वाटली, कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झाला, कृषी महोत्सवासाठी काही कोटीचं ठेकेदारी दिली पैसे गोळा करायला, हा काय लवंगी फटाका झाला? NITचे 16 भूखंड ज्या पद्धतीनं वाटले गेले, नगरविकास खात्यानं 110 कोटीचे भूखंड 2 कोटीला दिले, विरोधी पक्षानं तो बॉम्ब फोडला, हे काय लवंगा फटाका झाला? संपूर्ण सरकार अडचणीत आहे. 1-2 मंत्री नाहीत, जे शिवसेनेतून फुटून बाहेर गेले आहेत आणि ज्यांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत, बरं का, त्या प्रत्येकाचं तुम्ही लवंगी फटाका म्हणा किंवा बॉम्ब म्हणा, फुटत राहणार. फक्त विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या खुर्चीवर उतरून वेलमध्ये येऊन भाजपच्या घोषणा द्यायच्याच बाकी आहे. जय जयकार. अशा परिस्थितीत तुम्ही बॉम्ब जरी फोडले किंवा अणुबॉम्ब जरी टाकलात तरी काही होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपला पूर्व इतिहास लढण्याचा विसरू नये. भविष्यामध्ये परत त्यांना ह्या लढ्यासाठी उतरावंच लागणार आहे, कारण ह्या भ्रष्ट सरकारचं ओझं घेऊन त्यांना फार काळ भाजपला ते राज्य करता येणार नाही, हे मी सांगतो. उद्धव ठाकरे यांच्या अनेक फाईल्स पेंडिंग आहेत. काहींचा तपास सुरू आहे. फडणवीस जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे जेलमध्ये असतील असं विधान आमदार रवी राणा यांनी केलंय. त्याचबरोबर खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीमध्ये इतके घोटाळेबाज मंत्री आहे की तुम्ही पाहिलं की महाविकास आघाडीचे अनेक मंत्री जेलच्या बाहेर जमानतीवर आहे, काही जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. तर मला असं वाटते जे लोक पूर्ण भ्रष्टाचाराने भरलेले आहे त्यांनी अशा प्रकारचा आरोप करणे आणि अशा प्रकारचं टीका करणे हे अशोभनीय आहे. म्हणून मला आता येणाऱ्या काळामध्ये जे खऱ्या अर्थानं बॉम्ब कधी फोडू शकले नाही, फक्त भाषा वापरली, पण देवेंद्र फडणवीसांनी जो सांगितलं की तुम्ही लवंगी फटाकासुद्धा फोडू शकत नाही, मी जेव्हा बॉम्ब फोडेल त्याची वेळ आणि तारीख सांगील तर तो बॉम्ब जो आहे लवकरच फुटणार आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे. सकाळ झाल्याबरोबर ते सुरू करतात. कोणकोणते बम म्हणतात, ते फुसकी बम, कोणते बम, मोठे बम की लहान बम, आम्हाला काही कळायला मार्ग नाही भेटत आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी एक लवंगी बमही फोडला ना तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेजी हे आतमध्ये आपल्या सगळ्यांना सापडतील. ते बम सांगत नाही आहे, फोडत नाही आहे म्हणून, नाही तर एवढासाही बम फुटला तर आदित्य ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आतमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला भेटेल. मालेगावात सुरू असलेल्या श्री पुण्य शिवपुराण सोहळ्यात चोर शिरले होते. गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी अनेकांचं पाकिट मारलं, काहींचे मोबाईल चोरले. यासोबतच सोहळ्यासाठी आलेल्या महिलांची छेड देखील काढली जात होती.
या सर्व चोरांना पकडण्यात आल्यानंतर इथं आलेल्या मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या कानशिलात लगावली आणि पोलिसांच्या हवाली केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की मंत्री दादा भुसे फटकावतात, शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस घेणार असा सवाल आव्हाड यांनी विचारलाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार मंत्री दादा भुसे हे 2 तरुणांना शिव्या देत असून त्यात त्यांनी एका तरुणाच्या कानाखाली देखील मारलेली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. तुम्ही माझ्या ट्विटर हँडलवर बघितलं असेल की दादा भुसे माननीय मंत्री हे मालेगावात एका 2 पोरांना मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अश्लील शिवीगाळ करतानाचाही व्हिडिओ आहे. त्यांचे 2 साथीदारही मारतायत. पोलीस बाजूला उभे आहेत. पोलिसांसमोर केलेला कुठलाही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज अ कॉग्निझेबल ऑफेन्स. अजून गुन्हा नोंदवलेला नाही. गुन्हा कधी नोंदवणार हा आमचा साधा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच कर्नाटक विरोधातला ठराव विधिमंडळामध्ये सादर करेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. सीमावादाच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. दिल्लीहून नागपुरात दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं. काही लोकांकडून राज्याची बदनामी सुरू करण्याचं काम सुरू आहे. या लोकांची नावं आपल्याकडे आहेत असा इशारा सुद्धा शिंदेंनी दिलाय. दुसरीकडे सरकार पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सरकारला काहीही होणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. विरोधकांनी गेल्या 2.5 वर्षात काहीच काम केलं नाही, त्यामुळे आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरं काहीही नाही असा टोला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला फक्त 5 महिने झाले, बरोबर ना? आणि 5 महिन्यामध्ये 1593 ग्रामपंचायती या राज्यामध्ये आल्या. हा इतिहास आहे, हा विक्रम आहे. आणि भावनाताईच्या मतदारसंघामध्ये देखील बहुसंख्य आपल्या ग्रामपंचायती तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, उमेदवारांनी, आणि म्हणून हा विजय प्राप्त झालाय. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि देखील मला आमचं हे ऑपरेशन जे झालं ना, सरकार पलटवायचं, क्रांती, त्याच्या अगोदर पासून भावनाताई सांगायचं नेहमी, चूक झालेली आहे 2019ला, आपण दुरुस्त करायला पुढाकार घ्या, बरोबर ना? दुरुस्त करायला पुढाकार घ्या, कारण आपण एका विचाराचे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचाराचे, आपल्या पक्षाची एक विचारधारणा, बाळासाहेबांची त्यांची भूमिका, विचार, आपल्या पक्षाची आयडिओलॉजी, भारतीय जनता पक्षाने आपण एका विचाराचे, आपण या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं आपण काम करतोय. आणि म्हणूनच आज विरोधक देखील चिंतेत आहेत, काय होणार? 4-5 महिन्यात एवढं काम केलं, पुढचे 2 वर्ष अजून बाकी आहे, बरोबर ना? हे तो झाकी आहे, ट्रेलर आहे, धर्मवीर 2 पार्ट 2 एकानेच बरोबर कार्यक्रम करून टाकला पहिल्यांदा. पुढची महत्वाची बातमी बघूया. मनसेचे नेते अमित ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरेंचा हा नाशिक दौरा आहे. 2 दिवसांच्या या दौऱ्यामध्ये पक्षातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत. नाशिकच्या राजगड या मनसे कार्यालयात अमित ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत झालंय. थोड्याच वेळात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नवीन शाखा अध्यक्षांच्या ते बैठका सुद्धा घेणार असल्याची माहिती मिळतेय. याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. लक्ष्मण, काय नेमकी माहिती? मनसेचे युवा नेते अमित ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे. खरं तर नाशिकमधील काही कार्यकर्त्यांनी, शिवसेना असतील किंवा मनसे असतील, यातील काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेच्या पक्षामधील पडझड जी आहे ती रोखण्यासाठी अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेले आहे. आज सकाळी त्यांचं नाशिकमधील मनसेच्या राजगड या कार्यालयामध्ये जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आता ते मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. त्यानंतर ते
कार्यकर्त्यांशी आणि महत्वाच्या काही पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधणार आहे, त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. पक्षामध्ये काही प्रमाणामध्ये जी काही गटबाजी सुरू आहे, ज्याचा फटका पक्ष बांधणीवर बसतोय आणि पक्ष फुटीवर बसतोय, त्यामुळे यावर देखील तोडगा काढण्यासाठी अमित ठाकरे आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर मनसेमध्ये सुरू असलेली पडझड थांबणार का, हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये कितपत यश येतं हे या दौऱ्यांच्या निमित्तानं समोर येणार आहे. बरं लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची एक बातमी पुण्यातली आहे. बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो या कंपनीच्या संचालकांच्या विरोधात दाखल गुन्ह्यामध्ये आता बंडगार्डन पोलिसांनी कलमवाढ केलेली आहे. रॅपिडो कंपनीच्या संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदा बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रॅपिडो कंपनीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा, मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी 24 नोव्हेंबरला रॅपिडो बाईक टॅक्सी हे ॲप बेकायदा पद्धतीनं सुरू असल्याची तक्रार दिली होती. तसंच हे ॲप कायदेशीर असल्याचं दुचाकी वाहन चालकांना आणि प्रवाशांना भासवून बेकायदा प्रवासी वाहतूक केली जात असल्याचं देखील म्हटलं होतं. याशिवाय पुण्यातील रिक्षा चालक सुद्धा रॅपिडोच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गडापाठोपाठ नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातही आता मास्क सक्ती करण्यात आलेली आहे आणि तशा सूचना देखील मंदिर प्रशासनाकडून आता लावण्यात आलेल्या आहेत. भाविकांना मास्क लावूनच मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. या नियमामुळे बहुतांश भाविकांच्या चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दृश्य आहे. भाविकांसाठी सॅनिटायझरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनानं चीनमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं केंद्र सरकारनं कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना याआधीच केलेल्या आहेत. त्यामुळे आता मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांसाठी मास्कची सक्ती करण्यात आलेली आहे. राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आलेली असून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात देखील तशा सूचना लावण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. लक्ष्मण, काय नेमकी माहिती? नाशिकच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थान पाठोपाठ नाशिकच्या श्री क्षेत्र काळाराम मंदिरात देखील मास्क सक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. मंदिर प्रशासनानं या मास्क सक्तीचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारनं वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरती प्रशासनाला दिलेल्या आहे आणि त्यानंतर प्रशासनाने देखील या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या ठिकाणांबाबत काय निर्णय घ्यायचा यावर बैठक घेतली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते अशा ठिकाणांवर मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये सुरुवातीला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मास्क सक्ती करण्यात आली, त्यानंतर वणी अर्थात सप्तशृंगी गडावर मास्क सक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी देश विदेशातले पर्यटक जे आहेत ते नाशिकच्या काळाराम मंदिरात येत असतात, काळाराम मंदिर बघण्यासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी आता मास्क सक्तीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आणि भक्तांना मास्क शिवाय प्रवेश जो आहे तो दिला जाणार नाही. बर लक्ष्मण, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आहे, ती बातमी आधी आपण प्रेक्षकांना दाखवूया. आणि ही बातमी बघण्याआधी आपण थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये. अजित पवार सध्या बोलतायत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यामध्ये झोन सी आहे. या कंपनीनं काय केलं की 82 कोटीची जमीन रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणला घेतली. म्हणजे एक 210 कोटीचा इकडं तिकडं 82 कोटीची जमीन दाखवली. असा प्रोजेक्ट 292 कोटीचा कागदोपत्री दाखवला आणि त्याला 250 कोटी रुपयाची मेगा प्रोजेक्ट म्हणून अध्यक्ष महोदय सबसिडी मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि याला दुर्दैवाने मान्यता देण्यात आलेली आहे. वास्तविक अध्यक्ष महोदय हे असं झालं तर उपमुख्यमंत्री महोदय आपल्यालाही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे प्रोजेक्ट होत आहेत ते प्रोजेक्ट कुठल्या तरी मागासलेल्या भागामध्ये असतील आणि त्याच्यामध्ये 250चा आकडा गाठण्याच्या करता 50-100 कोटी रुपये कमी पडत असतील तर ते दुसरीकडे जमिनी घेतील आणि दुसरीकडे जमिनी घेऊन हे आपल्या सवलतीचा फायदा घेतील. त्यांना 210 कोटी रुपयाची सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे. अध्यक्ष महोदय काय चाललेलं आहे, हे कुठं करता चाललेलं आहे, कशा करता चाललेलं आहे, या संदर्भामध्ये अशा प्रकारचा निर्णय हा अतिशय घातकी आहे आणि या संदर्भात पूर्वीच्या सरकारने देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना HPC पुढे अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला होता
एकदा मंत्रिमंडळ उपसमितीने सीएससीने पण याला मान्यता त्या ठिकाणी नाकारली, कारण अधिकारी वर्ग पण असा म्हटला की अशा प्रकारचे प्रकल्प जर कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून आपण मान्य करायला लागलो तर राज्य सरकारचं करोडो रुपये, कारण राज्याच्या बजेटमधनं हे पैसे अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि आपलं नुकसान होईल. अध्यक्ष महोदय, देताना कुठला प्रोजेक्ट रे? मद्य उत्पादन दारूच्या प्रोजेक्टला एवढा काय पुळका आला सरकारला? एवढी काय मदत करायचं कारण होतं? अध्यक्ष महोदय, ही जी खिरापत दिली हे आपल्या 13 कोटी जनतेचं नुकसान या सरकारने केलेलं आहे आणि याला सर्वस्वी एचपीसी आणि त्याच्यामध्ये सीएससी हे दोघेही जबाबदार आहेत. ह्या जबाबदारीची त्यांनी स्वीकार केला पाहिजे आणि याच्या संदर्भातली वस्तुस्थिती जनतेच्या समोर मांडली पाहिजे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अजितदादा नॉर्मली माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन बोलतात, पण कधी कधी विरोधी पक्षनेते हे कात्रणावर देखील बोलावं लागतं. आम्ही बोलत होतो, दादा ते कात्रण चुकीचं आहे, ती माहिती पूर्ण चुकीची आहे. एक तर त्याच्यातली पहिली चूक ही आहे की जुन्या एचपीसी समोर आलं होतं, तुम्हाला माहिती 18 महिने एचपीसीच नाही घेतली उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळाने. हा, 18 महिने नाही झाली. हा, एक झाली असेल, 18 महिने एचपीसीच झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प आणले होते. 18 महिने नाही झाले ना, मी सांगतो ना. हा, ठीक आहे, रेकॉर्डवर सांगतो. दुसरं, हा प्रकल्प आमच्या समोर आला त्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असा निर्णय केला की हे जे 82 कोटी रुपयाचं त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे ते 250 कोटी त्यांनी केला तरच त्यांना फायदे मिळतील. 82 कोटीवर त्यांना फायदे मिळणार नाहीत. दोघांचं जॉईनिंग केलं जाणार नाही, असा अतिशय स्पष्टपणे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे ही माहिती जी या पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे ती चुकीची माहिती. चला महोदय, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याला उत्तर दिलेलं आहे. मला उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, 210 कोटी रुपयाची गुंतवणूक असणारा विशाल प्रकल्प पात्र होत नसल्याने त्यांनी ती चिपळूणची 82 कोटी 70 लाखाची गुंतवणूक घेतलेली. त्याच्यात निर्णय असा झालेला आहे, एक विशेष बाब म्हणून या घटकाला केवळ विशाल प्रकल्पाच्या पात्रतेच्या मर्यादेसाठी ग्राह्य धरण्यात येऊन घटकाला श्रीरामपूर येथील प्रकल्पात केलेल्या गुंतवणुकीवर प्रोत्साहन देय करावी. तसेच या प्रकरणाचा पूर्वोदाहरण म्हणून अन्य कोणत्याही घटकाला लाभ देण्याकरता वापर करता येणार नाही असा निर्णय त्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलाय. म्हणजे याचा अर्थ या प्रकल्पाला तुम्ही सांगताय तशा पद्धतीने मान्यता दिली तर एक विशेष बाब म्हणूनच त्यांना मान्यता मिळणार. पुढे अशा प्रकारचा कुठलाही प्रकल्प आला तर त्याला मान्यता देणार नाही असंही त्या कमिटीनं म्हटलेलं आहे. मग एका दारूच्या प्रकल्पाला तुम्ही तिथं सवलत देता आणि जर मग ह्याच पद्धतीचा दुसरा कुठला चांगला प्रोजेक्ट आला आणि त्याच्यातनं भागामध्ये जर कारखानदारी येणार असेल तर त्याला मात्र तुम्ही वेगळ्या प्रकारचे नियम लावता. हा विरोधाभास नाही का? हे चुकीचं नाही का? माझ्याकडे एचपीसीचं इतिवृत्त पण आहे उपमुख्यमंत्री महोदय. नाही, अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा जे सांगतायत 250 कोटीचं त्यांनी पूर्ण केल्यानंतरच त्याला मिळणार आहे आणि अशा प्रकारे जॉईंट केलं जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो. आपण फक्त एकाच झोन मध्ये असलं तरच जॉईनिंग ते देतो. यापूर्वी आपण दिलेले आहे, 2 वेगवेगळ्या झोन मधले जॉईनिंग देत नाही. यस, ठीक आहे, रेकॉर्डवरती आलेलं आहे उत्तर दादा. चला पुढे जाऊ, लक्षवेधी घेऊ. चला, लक्षवेधी सूचना. ठीक आहे, 1 मिनिट. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसलेला आहे. जिल्ह्यातील ठाकरे पक्षातले काही माजी आमदार, माजी जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यासोबतच इतरही काही पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतायत. जवळपास 50 पदाधिकारी शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आज रात्री नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे. प्रवेश करण्यासाठी सगळे पदाधिकारी आता नागपूरच्या दिशेने रवाना झाल्याची देखील माहिती मिळतेय.
यानंतरची बातमी नाशिकमधलीच आहे. नाशिक रोड बिटको सिग्नल जवळच्या जलधारा इमारतीतल्या काजळे ज्वेलर्सवर दरोडा टाकला गेलाय. पहाटे 4च्या दरम्यान काजळे ज्वेलर्स दुकानात हा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती मिळतेय. पहाटे पेपर टाकणाऱ्या मुलाच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. चोरी झाल्याची माहिती कळताच काजळे ज्वेलर्सचे मालक सुनील काजळे यांनी पोलिसांना कळवलं. चोरट्यांनी आधी दुकानाच्या बाहेरील दोन्ही सीसीटीव्ही तोडले, त्यानंतर कटरनं ग्रिल तोडलं. दुकानाचं आतलं शटर वाकवून आत गेल्यानंतर दुकानातलं मेन लाईट कनेक्शन देखील कापलं आणि त्यानंतर केवळ 15 मिनिटात चोरी करून मारुती इको गाडीमध्ये बसून चोरटे फरार झाले. चोरट्यांनी लाईट कनेक्शन कट केलं, मात्र दुकानातील इन्व्हर्टर सुरू असल्यामुळे चोरीची सगळी घटना दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सगळ्या प्रकरणी पोलीस तपास करतायत. लक्ष्मण घाटवळ आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा फोन लाईनवर. लक्ष्मण, पहाटे 4 वाजता हा सगळा चोरीचा प्रकार घडलाय. काय नेमका पोलिसांचा प्राथमिक तपास? नाशिकच्या नाशिक रोड परिसरामधील ही घटना आहे. पहाटेच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी जे आहे ते या ठिकाणी असलेल्या ज्वेलर्स दुकानाचं शटर तोडून आणि लॉक जे आहे ते तोडून या ठिकाणी चोरी केलेली आहे. खरं तर हा सगळा प्रकार मोठ्या शिथापीने करण्याचा प्रयत्न जो आहे तो चोरांचा होता. ज्यावेळेला या चोरांनी आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेला या ठिकाणी असलेल्या दुकानातील वीज कनेक्शन जे आहे ते देखील या चोरांनी मोठ्या शिताफीनं तोडलं. मात्र दुकानामध्ये सुरू असलेलं इन्व्हर्टर जे होतं ते सुरू होतं आणि त्यामुळे सीसीटीव्हीचं जे कनेक्शन होतं ते सुरू राहिलं आणि त्यामुळे हा संपूर्ण चोरीचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. आणि ज्या गाडीमध्ये हे चोर जे आहेत ते पळून गेलेला आहे त्या गाडीचा देखील नंबर आणि काही तपास जो आहे तो पोलिसांना लागलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारावर या सगळ्या घटनेचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. मात्र ही सगळी घटना ज्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे ते सीसीटीव्ही मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे ते समोर येऊ शकलेले नाही. त्यामुळे या घटनेमध्ये किती चोर होते आणि ही चोरी नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली हे पुढच्या काही वेळामध्ये समोर येईल. बरं लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. देशभरातील रुग्णालयांमधल्या सर्व आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी आज मॉक ड्रिल करण्यात येत आहे. मुंबईतल्या जे रुग्णालयात सुद्धा हे मॉक ड्रिल करण्यात आलं. जे रुग्णालयात एकूण 1352 बेड्सची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्येक बेडजवळ ऑक्सिजनची देखील सोय करण्यात आलेली आहे. गरोदर महिलांसाठी विशेष सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत. 5 ट्रान्झिट वॉर्ड तयार करण्यात आले असून या ठिकाणी कोरोनाचे सक्रिय रुग्ण ठेवले जाणार आहेत. ओपीडी कक्षात रुग्णांची तपासणी देखील केली जाणार आहे. त्यानंतर रुग्ण सक्रिय आढळून आल्यास अत्यावश्यक कक्षामध्ये रुग्णाला हलवलं जाणार आहे. जुनं वर्ष सरतं आहे आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबईकर असेल किंवा जगभरातले जे लोक आहेत त्यांच्या कोविडच्या आठवणी जाग्या होत आहेत. चीनमधून ज्या कोविडची सुरुवात झाली त्यानंतर ती जगभर पसरली आणि त्याचा प्रादुर्भाव आपण बघितला. लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले. मी सध्या मुंबईच्या जे रुग्णालयात आहे जिथं कोविडसाठीची सगळी यंत्रणा जी आहे ती पुन्हा एकदा सुसज्ज करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या आदेशानंतर ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती पुन्हा ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे. आज मॉकड्रिल करण्यात आलेला आहे. सर, काय काय व्यवस्था आहे, कशा पद्धतीनं समजा पेशंट तुमच्याकडे आला तर तुमच्याकडे काय काय जबाबदारी आहे? इथे ॲक्च्युली पेशंट आल्यानंतर ही फीवर ओपीडी आम्ही खास वेगळी बनवलेली आहे, जनरल ओपीडीपेक्षा वेगळी, कारण इन्फेक्शन कोणाला पसरू नये म्हणून. त्यानंतर ही ओपीडी बाहेर असल्या कारणाने इथेच रजिस्ट्रेशन पेशंटचं केलं जातं. त्यानंतर पेशंट डॉक्टरला दाखवला जातो. डॉक्टर त्याची कंडिशन, SpO2, त्याचं काय फीवर वगैरे कधी आहे त्याची हिस्ट्री घेऊन ते पेपर आहेत ते आमच्याकडे पाठवतात. पेपर पाठवल्यानंतर माझी जबाबदारी आहे की इकडे एक VTM असतं, व्हायरस ट्रान्सपोर्ट मीडियम. त्याच्यावर मी त्याचं नाव लिहून इकडे रजिस्टरवर त्याची एंट्री करून त्याला एक लॅब नंबर दिला जातो आणि तो लॅब नंबर देऊन त्याचं सॅम्पल इकडे 7 नंबरला कलेक्ट केलं जातं आणि मग ते कलेक्ट केलेले सॅम्पल आहेत ते सगळे एकत्र कलेक्ट करून आम्ही लॅबला पोहोचवतो. मग लॅब त्याचं प्रोसेस करून रिपोर्ट देतो. नक्की आपण या ठिकाणी दाखवूया की कोविडच्या काळामध्ये संसर्ग पसरू नये यासाठी सगळी यंत्रणा असते. गेल्या वेळेला हे सगळे आपण ग्लोव्ज बघितलेले होते, मध्ये काच लावण्यात आलेली आहे. इथे सगळे सॅम्पल्स जे आहेत ते कलेक्ट केले जाणार आहेत आणि जी डॉक्टर आहे तिच्या मदतीनं या ठिकाणी जो कोणी रुग्ण येणार आहे त्याचा स्वॅब
स्वॅब घेतलं जाणार आणि त्या स्वॅबचं सॅम्पल हे इथे ठेवलं जाणार. त्यानंतर इथे कलेक्ट केल्यानंतर त्याची माहिती नेमकी होऊ शकणार आहे. एकूण जर आपण बघितलं तर जे रुग्णालय आहे या रुग्णालयात संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मॉकड्रिल आज इथं करण्यात आलेला आहे, म्हणजे की नेमकी काय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ॲम्ब्युलन्स या दारातून येऊन ती समजा आतमध्ये आली तर त्यानंतर पेशंट सगळ्यात आधी इथे येणार, तिथे त्याचे केस पेपर तयार केले जाणार, त्यानंतर इथे त्याचा स्वाब घेतला जाणार, त्याला नंबरिंग केलं जाणार आणि त्यानंतर हा जो पेशंट आहे याची परिस्थिती काय आहे ती बघून त्याला पुढे कुठल्या वॉर्डमध्ये, म्हणजे त्याला जर ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन वॉर्डमध्ये, त्याला जनरल वॉर्डमध्ये न्यायचं असेल तर जनरल वॉर्डमध्ये, अशा पद्धतीनं त्याला नेण्यात येणार. तेवढे सुशील प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चीनसह जगभरातल्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढलाय आणि त्यामुळे केंद्र सरकार सुद्धा आता अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आज दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात पोहोचलेले होते. त्यांनी रुग्णालयातल्या ठिकाणी तयारीचा आढावा घेतला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बेड आणि ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन मॉक ड्रिल केलं जात आहे. सफदरजंग रुग्णालयात कोविड सेंटर तयार करण्यात आलेलं असून एक वॉर्ड सामान्य बेड्सचा आहे तर दुसरा वेंटिलेटर बेड्सचा वॉर्ड आहे. दुनिया में जिस तरह से कोविड की महामारी फैल रही है उसको देखते हुए देश में कोविड की महामारी न फैले या तो कोविड के केस बढ़े, उसके लिए प्रधानमंत्री जी ने निर्देश दिया है कि हमें सतर्क रहना है, तैयारी करनी है. उसको देखते हुए लगातार भारत सरकार की ओर से कोविड आने वाले दिनों में देश में न फैले उसके लिए तैयारी की जा रही है.